आपल्या महाराष्ट्राला दोन गोष्टींचा खूप मोठा आणि महत्वाचा वारसा मिळाला आहे। पहिला वारसा म्हणजे वारी, जी आळंदी आणि देहूहून पंढरपूरला जाते। दुसरा वारसा म्हणजे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, पराक्रम आणि गडकोट किल्ले। आज मी तुम्हाला वारी आणि त्याची माहिती सांगणार आहे। माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। श्री क्षेत्र पंढरपूर हे अतिशय पवित्र ठिकाण आहे। विठ्ठल तिथे कसा आला आणि स्थायिक झाला याबद्दल अनेक कथा आहेत। काही जण म्हणतात की विठ्ठल हा त्याच्या भक्ताला म्हणजे पुंडलिकाला भेटायला आला आणि मग कमरेवर हात ठेवून तिथेच विटेवर उभा राहिला। राजा चंद्रसेनाच्या पद्मा नावाच्या मुलीबद्दल ही एक कथा आहे की तिला देव विष्णू हा तिचा पती म्हणून हवा होता, म्हणून विष्णू तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिथे आला आणि पंढरपूर मध्ये विराजमान झाला। सर्व संतांकडून आलेली प्रसिद्ध कथा म्हणजे की भगवान श्रीकृष्ण आपल्या रुसलेल्या रुक्मिणीसाठी पंढरपूरला आला आणि तिथे कायमचा राहिला। या सर्व कथा ऐकल्यानंतर आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे, कारण एक अतिशय पवित्र क्षेत्र पंढरपूर आणि विठ्ठल महाराष्ट्रात आहे की ज्याच्या चरणी आपण नतमस्तक होऊ शकतो। गेल्या 700 ते 800 वर्षापासून आषाढी एकादशीसाठी लोक आळंदी आणि देहू ते पंढरपूर अशी 21 दिवस पायी चालत जातात। या चालणाऱ्या लोकांना वारकरी असे म्हणतात। ते लोकांचे छोटे छोटे गट तयार करतात की ज्यांना दिंडी असे म्हटले जाते। या वारीमध्ये संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पादुका पालखीमध्ये असतात की ज्या पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जातात। गेल्या 55 वर्षापासून संत गजानन महाराज यांची पालखी देखील सुरू झाली आहे, जी शेगाव पासून सुरू होते आणि पंढरपूरला आषाढी एकादशीला पोहोचते। हे तिच्या पालखीचे 56वे वर्ष असेल। असे अनेक संत आहेत की ज्यांनी विठ्ठलावर शुद्ध प्रेम केले आणि त्यांनी ते त्यांच्या वेगवेगळ्या साहित्यातून प्रतिबिंबित केले आहे। संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, भक्त पुंडलिक आणि कवी पुरंदरदास अशी काही संतांची नावे आहेत। या सर्व संत आणि कवींनी विठ्ठलासाठी अभंग, ओव्या, भारुडे, भजने आणि पद लिहिली आहेत। त्यांचे विठ्ठलाशी खोलवर नाते आहे की ते त्याच्यावर प्रेम करतात। त्यांच्या मनातील शुद्ध भावना दर्शनाची आतुरता व्यक्त करतात, तर कधी कधी ते त्यांचा रागही त्याच्यावर दाखवतात। पंढरपूरच्या दिशेने 21 दिवस चालत असताना वारकरी विठ्ठलाचे गीत, अभंग, ओव्या, भजने गातात। विठ्ठलाच्या पवित्र नावाचा जप करत राहतात। ते चांगल्या गोष्टी आणि कर्माबद्दल प्रवचन आणि कीर्तन करत राहतात। पुढे जाताना ते नेहमीच विठ्ठलाबद्दल शुद्ध प्रेम, दयाळूपणाचा विचार मनात ठेवतात। विठ्ठलावर शुद्ध प्रेम दाखवताना ते त्याच्यावर अधिकारही दाखवतात। ते विठ्ठलाचे कौतुक देखील करतात। सर्व लोकांचे हृदय विठ्ठल भक्तीने भरून जाते। वारकरी आणि भक्तांची एकमेव इच्छा असते ती म्हणजे आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन। वारकरी लोक प्रवास करताना इतर लोक वारकऱ्यांना त्यांच्या घरी मोफत राहण्याची सोय करतात। काही लोक चहा आणि नाश्ता देतात, तर काही जण दुपारचे किंवा रात्रीचे जेवण देतात। संपूर्ण 21 दिवस ते विठ्ठलाच्या भक्तीत रमतात, प्रवासात स्वतःला विसरतात, एका महान शक्तीशी एकरूप होतात। ते त्यांचा आनंद, संघर्ष, वेदना आणि भावना विठ्ठलासोबत वाटतात आणि शेवटी विठ्ठलाचे दर्शन, आशीर्वाद घेऊन धन्य होतात। जे लोक वारीत सहभागी होत नाहीत ते वारीच्या मार्गावर संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पादुकांची पूजा करतात आणि आशीर्वाद घेतात। अशा प्रकारे लोक वारी आणि आषाढी एकादशी साजरी करतात। सर्वांना यातून खूप आनंद मिळतो। असे म्हटले जाते की विठ्ठल हा देव सर्वांचा आहे। सर्व लोक त्याच्यासाठी जमतात आणि त्याला आपलेसे
करतात. काही वर्षांपूर्वी मी पंढरपूरला गेलो होतो आणि विठ्ठलाचे दर्शन आणि आशीर्वाद घेतला होता. पंढरपूरला नेहमीच गर्दी असते म्हणून मुख्य दर्शन रांगेत मी गेलो नाही. त्याऐवजी मी मुख्य दर्शन रांगेत गेलो की जी थोडीशी मोठी होती. 1 तासाच्या आत मला विठ्ठलाचे मुखदर्शन घेण्याची संधी मिळाली. मी प्रार्थना करण्यासाठी जिना चढत असताना विठ्ठलाची मूर्ती पाहिली आणि मला एक वेगळीच अनुभूती मिळाली. विठ्ठलाची सुंदर मूर्ती पाहताच मला असा परम उत्साह आणि परमानंद मिळाला जो शब्दात व्यक्त करता येणार नाही. ती मला आलेली अनुभूती होती. मग मला कळले की सर्व संत, भक्त आणि लोक विठ्ठलाचे आणि त्याच्या दर्शनाचे इतके वेडे का आहेत, ते विठ्ठलावर इतके प्रेम का करतात आणि विठ्ठलाच्या दर्शनाची उत्सुकता का बाळगतात हे समजून घेणे ही माझी स्वतःची जाणीव होती. वारी लोकांना खूप वेगवेगळे अनुभव देते. वारीमध्ये तुम्हाला सुख आणि दुःख कळतात. वारीमुळे तुम्हाला जीवनाचा खरा अर्थ कळतो. म्हणून आयुष्यात एकदा तरी वारी करायला हवी आणि आयुष्य परिपूर्ण करायला हवे. मला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आणि त्यातील माहिती आवडली असेल. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा नॉलेज सेंटर. धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.